नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा खगोलीय घटनेबद्दल बोलणार आहोत जिने माणसाला हजारो वर्षांपासून आश्चर्यचकित आणि कधीकधी भयभीतही केलं आहे. ग्रहण. हो. आपल्याकडे जे साहित्य आहे ते यामागील विज्ञान खूप सोप्या पद्धतीने उलगडून सांगतं आणि आज आपलं ध्येय आहे की या खगोलीय सावल्यांच्या खेळामागचं रहस्य समजून घेणं. आणि हा खेळ खरंच खूप अद्भुत आहे. यात फक्त 3 मुख्य कलाकार आहेत: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. बरोबर. त्यांच्या एकमेकांभोवती फिरण्यामुळेच या सगळ्या नाट्यमय घटना घडतात. तर हा खेळ समजून घेण्यासाठी मला वाटतं आपण चंद्राच्या गतीपासून सुरुवात करायला हवी. हो, अगदी बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये पहिली गोष्ट जी समोर येते ती म्हणजे चंद्राला 2 प्रकारच्या गती आहेत. एक म्हणजे स्वतःभोवती फिरण्याची आणि दुसरी पृथ्वीभोवती. हो, अक्षीय आणि कक्षीय गती. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू का दिसते? दुसरी बाजू, जिला डार्क साइड ऑफ द मून म्हणतात, ती कायम एक गूढच राहिली आहे. हा खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर चंद्राच्या गतीमध्येच आहे. म्हणजे ही काही योगायोगाने घडलेली गोष्ट नाहीये. अच्छा. यामागे टायडल लॉकिंग नावाची एक प्रक्रिया आहे. अब्जावधी वर्षांपासून काय झालंय की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राला अक्षरशः पकडून ठेवलंय. पकडून ठेवलंय म्हणजे त्याच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग हळूहळू कमी करत आणलाय. आणि आता त्याचा स्वतःभोवती फिरायचा कालावधी आणि पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायचा कालावधी हे दोन्ही अगदी सारखे झालेत. ओके. म्हणजे तो पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला जेवढा वेळ घेतो तेवढ्याच वेळात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो. हे इमॅजिन करायला थोडं अवघड आहे. याला सोपं करून सांगतो. समजा तुम्ही एका खांबाभोवती वर्तुळात चालत आहात, पण तुमची नजर सतत त्या खांबावर आहे. तुम्ही त्या खांबाकडे पाठ कधीच करत नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या खांबाभोवतीची एक पूर्ण फेरी पूर्ण कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःभोवतीही एक पूर्ण गिरकी घेतली आहे. अरे हो, खरे. चंद्र पृथ्वीसोबत अगदी हेच करतो आणि म्हणूनच आपल्याला त्याची दुसरी बाजू कधीच दिसत नाही. क्या बात आहे. म्हणजे डार्क साईड म्हणजे तिथे अंधार असतो असं काही नाही, तर ती बाजू फक्त आपल्या नजरेआड असते. अगदी बरोबर. तिथेही सूर्यप्रकाश पोहोचतोच. अच्छा. आता चंद्राच्या कक्षेबद्दल बोलूया. आपल्या माहितीनुसार ती पूर्ण वर्तुळाकार नाहीये, ती थोडी लंब वर्तुळाकार आहे. याचा अर्थ चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर बदलत राहतं. बरोबर? हो, अगदी बरोबर. या कक्षेला तुम्ही चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा एक रनिंग ट्रॅक समजू शकता. रनिंग ट्रॅक छान कल्पना आहे. हो. तर या ट्रॅकवर फिरताना चंद्र कधी पृथ्वीच्या जवळ येतो तर कधी दूर जातो. या 2 स्थितींना विशिष्ट नावं आहेत. हो, उपभू आणि अपभू. बरोबर. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्याला उपभू किंवा पेरिजी म्हणतात आणि जेव्हा तो सर्वात दूर असतो तेव्हा त्याला अपभू किंवा ॲपोजी म्हणतात. आणि या अंतराच्या फरकामुळे नक्की काय होतं? म्हणजे हे फक्त आकडे आहेत की याचा काही मोठा परिणाम होतो? नाही, याचा खूप मोठा परिणाम होतो. हे अंतरच ठरवतं की आपल्याला खग्रास सूर्यग्रहण दिसणार की मग ते रिंग ऑफ फायरसारखं सुंदर कंकणाकृती ग्रहण दिसणार. अरे वा. हे काही 1000 किलोमीटरचं अंतर ग्रहणाचा संपूर्ण अनुभव बदलून टाकतं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ग्रहणांचा पायाच चंद्राच्या या 2 स्थितींवर अवलंबून आहे. चला तर मग याच मुद्द्यावरून आपण मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजे सूर्यग्रहणाकडे वळूया. हो, नक्कीच. मला सर्वात आधी ती गोष्ट अचंबित करते जी एक मोठा वैश्विक योगायोग मानला जातो की एक लहानसा चंद्र एवढ्या मोठ्या सूर्याला पूर्णपणे कसा झाकू शकतो. हा खरंच एक अविश्वसनीय योगायोग आहे. याचं गणित खूप साधं आहे. सूर्य चंद्रापेक्षा सुमारे 400 पट मोठा आहे. 400 पट? हो, पण तो पृथ्वीपासून चंद्रापेक्षा सुमारे 400 पट जास्त दूरही आहे. अच्छा. आणि या अंतराच्या आणि आकाराच्या अचूक गुणोत्तरामुळेच पृथ्वीवरून पाहताना सूर्य आणि चंद्र आकाशात एकाच आकाराचे दिसतात. आणि म्हणूनच चंद्र सूर्याला अगदी तंतोतंत झाकू शकतो. वाव. म्हणजे आपण एका अशा ग्रहावर राहतो जिथून हे दुर्मिळ दृश्य दिसू शकतं. अगदी. पण मग असा प्रश्न येतो की जर चंद्र प्रत्येक महिन्यातून एकदा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो म्हणजे प्रत्येक अमावस्येला, तर मग सूर्यग्रहण प्रत्येक अमावस्येला का होत नाही? याचं कारण म्हणजे या 3ही खगोलीय वस्तूंच्या ज्या कक्षा आहेत त्या एका पातळीत नाहीयेत. एका पातळीत नाहीत. हो. म्हणजे चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या तुलनेत सुमारे 5 अंशांनी कललेली आहे. त्यामुळे बहुतेक वेळा अमावस्येला चंद्र एकतर पृथ्वीच्या सावलीच्या थोडा वरून किंवा खालून जातो. अच्छा. म्हणजे ते एका सरळ रेषेत येत नाहीत. सरळ रेषेत येतात पण एका पातळीत नसतात आणि जेव्हा तो क्षण जुळून येतो
जेव्हा ते एका रेषेत आणि एका पातळीत येतात तेव्हा सूर्यग्रहण होतं. आणि मग आपल्याला ते 3 वेगवेगळे प्रकार दिसतात. पहिला म्हणजे खग्रास, जिथे दिवसाढवळ्या रात्र होते. हो, तो सर्वात नाट्यमय प्रकार आहे. चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. दुसरा प्रकार आहे खंडग्रास, म्हणजे पार्शल इक्लिप्स. त्यात सूर्याचा फक्त काही भाग झाकला जातो. बरोबर. चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावरूनच जाते आणि तिथल्या लोकांना सूर्याचा फक्त एक तुकडा कापल्यासारखा दिसतो. आणि तिसरा, ज्याचा उल्लेख तुम्ही आधी केला होता, कंकणाकृती, रिंग ऑफ फायर. हो, हे कधी होतं? हे तेव्हा होतं जेव्हा चंद्र अपभू स्थितीत असतो. म्हणजे पृथ्वीपासून दूर. हो, दूर असल्यामुळे तो आकाशात थोडा लहान दिसतो आणि सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे चंद्राच्या चारी बाजूंनी सूर्याची एक तेजस्वी कडा एखाद्या बांगडीप्रमाणे किंवा कंकणाप्रमाणे चमकताना दिसते. अप्रतिम. म्हणजे चंद्राची स्थिती आणि अंतर यावर सगळा खेळ अवलंबून आहे. अगदी. आता या नाण्याची दुसरी बाजू पाहूया. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होतं. पण जेव्हा पृथ्वीची प्रचंड मोठी सावली चंद्रावर पडते तेव्हा काय होतं? तेव्हा होतं चंद्रग्रहण. यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र पुन्हा एका सरळ रेषेत येतात. पण पृथ्वीमध्ये असते. बरोबर. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा पूर्ण चंद्र उगवलेला असतो तेव्हा तो हळूहळू पृथ्वीच्या सावलीच्या शंकूत प्रवेश करतो आणि दिसेनासा होतो. सूर्यग्रहणाप्रमाणे याचेही प्रकार असतीलच. हो, याचेही मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून, जिला उंबरा म्हणतात, जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं. आणि दुसरा? आणि जेव्हा तो अर्धवट गडद आणि अर्धवट फिकट सावलीतून जातो तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण होतं. मी ऐकलं आहे की खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्ण काळा न दिसता लालसर तांबडा दिसतो. त्याला ब्लड मून असेही म्हणतात. ते का होतं? ब्लड मून हे नाव थोडं भीतीदायक वाटत असलं तरी त्यामागचं विज्ञान खूप सुंदर आहे. हो का? होतं काय की जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचा थेट प्रकाश चंद्रावर पोचू शकत नाही. साहजिक आहे. पण पृथ्वीच्या वातावरणाच्या कडेने जाणारा सूर्यप्रकाश वातावरणातून वळतो आणि चंद्रावर पोचतो. या प्रक्रियेत वातावरणातील धुळीकण निळ्या रंगाचा प्रकाश विखरून टाकतात. अच्छा. आणि फक्त लाल नारंगी रंगाचा प्रकाशच पुढे चंद्रापर्यंत पोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर त्या क्षणी पृथ्वीवर होणाऱ्या सगळ्या सूर्योदयांचा आणि सूर्यास्तांचा प्रकाश चंद्रावर पडलेला असतो. अरे वाह! म्हणजे तो आपल्याच ग्रहाच्या वातावरणाचा एक सुंदर आरसा बनतो. अगदी. आता एक गोष्ट जी आपल्या स्रोतांमध्ये दिली आहे ती म्हणजे कालावधीतील फरक. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त 7.5 मिनिटे टिकतं, तर खग्रास चंद्रग्रहण जवळपास 1.25 तास म्हणजे 107 मिनिटे टिकू शकतं. एवढा मोठा फरक का? याचं कारण सरळ आहे. सावलीचा आकार. सावलीचा आकार? हो, चंद्राची सावली पृथ्वीच्या तुलनेत खूपच लहान असते. त्यामुळे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वेगाने पुढे सरकते. याउलट पृथ्वीची सावली खूप मोठी आणि विस्तीर्ण आहे. चंद्राला त्या मोठ्या सावलीच्या प्रदेशातून बाहेर पडायला खूप जास्त वेळ लागतो. अच्छा, म्हणून चंद्रग्रहण जास्त वेळ टिकतं. बरोबर. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ग्रहणांना शुभ-अशुभ मानणं किती चुकीचं आहे. अगदी. पूर्वीच्या काळी ज्ञान कमी असल्यामुळे लोक घाबरायचे, पण आता आपल्या स्रोतांनुसार हे स्पष्ट आहे की ही एक निव्वळ खगोलीय घटना आहे. अगदी. उलट खगोलशास्त्रज्ञांसाठी तरी ही एक पर्वणी असते. पर्वणी? कशी? विशेषतः खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा सूर्याचा तेजस्वी भाग झाकला जातो तेव्हाच शास्त्रज्ञांना सूर्याच्या बाहेरील अतिशय उष्ण पण अंधुक वातावरणाचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करण्याची संधी मिळते. ओ, म्हणजे ते अशा घटनांची आतुरतेने वाट पाहत असतात. हो, नक्कीच. आणि अर्थातच एक महत्वाची सूचना, सूर्यग्रहण पाहताना योग्य ती काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, नाही का? अत्यंत महत्वाचं. सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांच्या नाजूक पडद्याला कायमची इजा होऊ शकते. त्यासाठी विशिष्ट सौर फिल्टर असलेले गॉगल्स किंवा काळ्या काचेचा वापर करणे अनिवार्य आहे. आणि चंद्रग्रहण? चंद्रग्रहण मात्र पूर्णपणे सुरक्षित असतं. ते आपण उघड्या डोळ्यांनी आरामात पाहू शकतो. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण सूर्य आणि चंद्रामुळे होणाऱ्या ग्रहणांबद्दल बोललो. पण आपल्या स्रोतांमध्ये अशाच प्रकारच्या आणखी 2 घटनांचा उल्लेख आहे, पिधान आणि अधिक्रमण. हो, ऑक्युल्टेशन आणि ट्रान्झिट. हे ग्रहणांचे छोटे भाऊबंद आहेत का? तुम्ही तसं म्हणू शकता. पिधान हा एक व्यापक शब्द आहे. जेव्हा कोणतीही एक खगोलीय वस्तू दुसऱ्या वस्तूच्या मागून जाताना तिला झाकून टाकते तेव्हा त्याला पिधान म्हणतात. म्हणजे या अर्थाने खग्रास सूर्यग्रहण हे सुद्धा एका प्रकारचं पिधानच आहे, ज्यात चंद्र सूर्याला झाकतो.
पण कधीकधी चंद्र एखाद्या ताऱ्याला किंवा ग्रहालाही झाकून टाकतो. अच्छा. आणि अधिक्रमण म्हणजे काय? अधिक्रमण ही एक दुर्मिळ आणि खास घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्राएवढे बुध किंवा शुक्र यांसारखा एखादा अंतर्ग्रह येतो तेव्हा अधिक्रमण होतं. ओके. हा ग्रह चंद्रासारखा सूर्याला झाकू शकत नाही, कारण तो खूप लहान दिसतो. त्यामुळे सूर्याच्या बिंबावरून फक्त एक लहान काळा ठिपका सरकताना दिसतो. म्हणजे हे सुद्धा एका प्रकारचं मिनी सूर्यग्रहणच झालं. अगदी. फक्त यात कलाकार बदललेले असतात. म्हणजे या सर्व घटना प्रकाश आणि सावलीच्या खेळाचाच एक भाग आहेत. कधी चंद्र, कधी पृथ्वी, तर कधी एखादा ग्रह मध्ये येतो आणि एक नवीन खगोलीय नाट्य घडतं. अगदी बरोबर. या सगळ्या घटना म्हणजे वैश्विक घड्याळाचा अचूकपणा दाखवतात. त्या आपल्याला ब्रह्मांडाच्या नियमांची आणि शिस्तीची जाणीव करून देतात. तर आज आपण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या गतीमुळे होणाऱ्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामागचं विज्ञान समजून घेतलं. हो. त्याचबरोबर वैश्विक योगायोग, टायडल लॉकिंग आणि ब्लड मून सारख्या आकर्षक संकल्पनाही पाहिल्या. हे केवळ सावल्यांचे खेळ नाहीत, तर त्यामागे गुरुत्वाकर्षण, प्रकाश आणि भूमिती यांचे एक सुंदर नातं आहे. आणि या सर्व माहितीच्या आधारावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. हो, नक्की. कल्पना करा की तुम्ही चंद्रावर उभे आहात. तिथून तुम्हाला कोणती ग्रहणे दिसू शकतील? जेव्हा पृथ्वीवर सूर्यग्रहण सुरू असेल तेव्हा तुम्हाला चंद्रावरून काय दिसेल? आणि जेव्हा पृथ्वीवर चंद्रग्रहण दिसेल तेव्हा तुम्ही चंद्रावरून काय पाहाल? त्याला तुम्ही पृथ्वीग्रहण म्हणाल का? याचा विचार नक्की करा.